नितीन नवीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष घोषित। दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयातील कार्यक्रमाला मोदी शहांचीही उपस्थिती। मुंबईमध्ये महापौर महायुतीचाच होणार, अमित साटमांनी दिल्लीत व्यक्त केला विश्वास। 30 जानेवारीला भाजपचाच महापौर होणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची विश्वसनीय नेत्यांची जय महाराष्ट्राला माहिती। मुंबई महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग, राज ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी संजय राऊत शिवतीर्थावर दाखल। शिवसेना नगरसेवकांना हॉटेलमधून चेकआउट करण्याचे आदेश, कोकण भवनलाही शिवसेना नगरसेवक जाणार नसल्याची माहिती। भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर विभागामध्ये वॉच डॉग ठेवलेले आहेत, भाजप नगरसेवकांचे फोन टॅप केले जात आहेत, संजय राऊतांचा गंभीर आरोप। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे भाजपमध्ये नुकसान झालंय। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला। केंद्रीय नेतृत्वाकडे भाजपच्या राज्यातील नेत्यांनी मांडली भूमिका। महापौर महायुतीचाच होणार असं ठरलंय, तर मग सौदेबाजी का सुरू आहे, संजय राऊतांचा थेट सवाल। भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर डॉग वॉच, नगरसेवकांचे फोनही टॅप केले जात आहेत, संजय राऊतांचा गंभीर आरोप। भाजप शिवसेना नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक, राहुल शेवाळे अमित साटम यांच्यामध्ये होणार चर्चा। सत्ता स्थापने संदर्भामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। मुंबईच्या महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड करू नका, शिंदेंच्या भूमिकेमुळे दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींचे निर्देश, जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। खोट्या बातम्या पसरवून विरोधकांकडून संशयित वातावरणाची निर्मिती, पालिका आयुक्तांचं नोटिफिकेशन आलं की गट स्थापन करू, शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंनी केलं स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेना युतीसाठी हाय व्होल्टेज बैठक, मध्यरात्रीपर्यंत चालली बैठक, दोन्ही बैठकीमध्ये पक्षाचे दिग्गज नेतेही सहभागी। ठाकरेंचं भवितव्य पुढच्या 24 तासामध्ये लेखणी बंद होणार, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या हक्काची सुनावणी लवकरच, बुधवारी आणि गुरुवारी सलग होणार सुनावणी। झेडपी पंचायत समिती निवडणुकीतील 50% आरक्षण मर्यादा उल्लंघन प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी, निवडणुकीच्या तोंडावर सुनावणी, साऱ्या राज्याचं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। मुलीला उमेदवारी नाकारल्यानं मुंबईतील बंडखोरांचा थेट आव्हाडांनाच इशारा, एकेकाळचे खंदे समर्थक युनुस खान यांची थेट धमकी। अमरावतीमध्ये मवियाचाच महापौर होणार, काँग्रेसचे नेते सुनील देशमुखांचं विधान। तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती, राष्ट्रीय हरित लवादाच्या नाशिक महानगरपालिकेला दिला पुन्हा दणका। महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पडणार पाऊस, आतापर्यंत 8 कंपन्यांसोबत 6,70,00,000 कोटींचे करार।